शेतकरी मित्रांनो राम राम. सोयाबीन काढणी आली की शेतकऱ्यांना फार त्रासाचं काम आहे. आता जवळजवळ 5,000पर्यंत एकरचा भाव सोयाबीनचा गेलेला आहे. आणि या ठिकाणी आपले विष्णुभाऊ गायकवाड यांनी बोन्नापुरी यांनी हे मशीन घेतलेलं आहे, सेकंडच घेतलेलं आहे. पण सेकंड घेऊन त्यांनी आता स्वतःच्या मोसंबीतलं गवत कापणी, त्यानंतर स्वतःचं सोयाबीन काढणी, सोबत जर भेटलं कोणी तर मग लोकांची काढणी, अशा प्रकारे त्यांचा हा व्यवसाय सध्या छोट्या खाणी त्यांनी चालू केलेला आहे. भाऊ राम राम. आपलं काय एकरने चालतं काम? 2000 रुपये एकर मी घेत असतो. 2000 रुपये एकर. मित्र कंपनीचे सगळी गावातले सगळीच मित्र कंपनी. ह्याच वर्षी घेतलं तुम्ही सेकंड मध्ये? तर चांगलं चालायला भरपूर चांगलं आहे मशीन, असं प्रत्येकाने घ्यायला पाहिजे. नव्यामध्ये किती काय किंमत पडते याची? तरी 1.5 लाख 1.25 लाख रुपये आहे समजा. 1.5-1.25 लाख रुपये. 1.5 ते 1.5 लाखामध्ये ही मशीन पडती. महाडीबीटी मध्ये किंवा पोखरामध्ये सुद्धा ही मशीन आहे. एक 50% सबसिडीवर तुम्हाला ही मशीन मिळते. आणि सोयाबीन फार चांगल्या प्रकारे काढलेलं आहे. तुम्हाला तेही दाखवतो. एकही शेंग फुटलेली दिसली नाही. मला वाटलं रोडून की जसं शेंग फुटली असेल, पण कुठेही शेंग फुटलेली दिसत नाही. आणि एकरी 5-5 हजार रुपये देणं आणि त्याच्यानंतर ही मशीन फार चांगल्या प्रकारे यांची काम करते. यांनी जुनं सेकंडमध्ये घेतलेलं आहे 50,000 रुपयामध्ये. आणि माझ्या मते तरी 50,000 रुपये काढायला या मशीनमधून काही वेळसुद्धा लागणार नाही. कारण की 1 एकर किती वेळात होतं? 2 तासामध्ये 2 घंट्यामध्ये 1 एकर केलं जातं. 4 ते 5 एकर आरामशीर होतं. 4-5 एकर होतं आरामात. म्हणजे 10,000 रुपयापर्यंत 8-10 हजार रुपये रोज पडू शकतो बा एका जागेवर असेल तर. आणि जर 2 जण चालवणार असेल तर मग 15 एकर व्हायला पाहिजे. बरोबर? 5-6 एकर पर्यंत 5-6 एकरपर्यंत जाईल. बरं. चालायला असलं 2 असलं तेवढीच रनिंग. पेट्रोलचं इंजन आहे ना. आणि एकरी किती लागतं पेट्रोल? एकरी तर 3 एक 3 लिटर 2.5-3 लिटरच्या आसपास. फक्त याच्यामध्ये पाय थांबी झाली पाहिजे, मशीन चालली पाहिजे. मशीनला टायर आहे. तर अशा प्रकारे करा भाऊ मशीन चालू. आपण बघू. तर कुठल्याही शेंगा तुम्हाला फुटलेली या ठिकाणी दिसणार नाही. तुम्हाला जवळून जरी दाखवतो मी. शेंगा तुम्ही जर म्हणत असाल तर शेंगासुद्धा ह्या शेतकऱ्याच्या ज्या शेतामध्ये आहोत त्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये बऱ्यापैकी एक अर्ध्या फुटावरती शेंगा लागलेल्या आहे. हलकं रान आहे. आणि जी काही सोयाबीन आहे ते अशा प्रकारे एका साईडला पडतं. आणि एका साईडला पडल्यानंतर येळ्यानं ते जमा करायचं आणि नंतर मग त्याचं खळं करायच्या जागेवर नेऊन टाकायचं. हे शेतकऱ्याचं काम. यांचं काम फक्त हे जे हे आहे सोयाबीन, हे याला कट करून जागेवर टाकणं. ते एका साईडला बरोबर ओढल्या जातं. किसान क्राफ्टचं हे मशीन आहे. त्यांनी बाईची एक पात घेऊन चालतं, 2 बायाच्या पात घेऊन चालतं. कारण की 1, 2, 3, 4 तास कट करणं चालू आहे. आणि सोयाबीन बरोबर तुम्ही पाहत असाल गवतसुद्धा त्यांनी काढलेलं आहे. एकही शेंग खाली दिसत नाही आपल्याला पडलेली. तर आधुनिक शेती, आधुनिक यंत्र शेतीमध्ये आले पाहिजे. त्यासाठी खूप चांगली मशीन. ही काही मशीन आजच का निघलेली नाही, खूप वर्षांनी निघलेली आहे. पण शेतकरी भावाच्या हिशोबाने कमी घेतात. कारण की सोयाबीनच्या वेळी दरवेळेस पाऊस पडलेला असतो आणि ते शेतकऱ्याला असं वाटतं की त्याचा काही फायदा होणार नाही. पण आपण जर पाहताय तर खूप चांगल्या प्रकारे सोयाबीन या मशीनने काढलेलं आहे. रिपर म्हणतात, सोयाबीन रिपर किंवा कापणी रिपर जरी म्हणलं किसान क्राफ्टचं, किंवा किसान क्राफ्टचंच नाही, भरपूर कंपन्यामध्ये चायनासुद्धा याच्यामध्ये आहे. आणि चायना म्हणल्यानंतर भाव कमी भेटतो. तर त्याच्यामध्ये मशीनमध्ये सुद्धा फार अडचणीचं काम नाही आहे. कोणीही चालू शकतो अशी ही मशीन. पोखरामध्ये भरपूर लोकांना ह्या मशीन भेटलेल्या आहेत. महाडीबीटीमध्ये सुद्धा भेटलेल्या आहेत. तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये लिहा. नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा. फेसबुक पेज पाहत असाल तर फॉलो करा. तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. राम राम.